भारत पाकिस्तान तणावादरम्यान उद्या सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिलच्या सूचना, हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, ब्लॅकआउटचाही सराव होणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान मोदींचा बैठकांचा सपाटा. गृहसचिव गोविंद मोहन, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा. दहशतवादाविरोधातल्या लढ्यात रशिया भारतासोबत, पुतीन यांची फोनवरून मोदींना ग्वाही. तर स्थिरतेसाठी पाकिस्तानला पाठिंबा देऊ, चीननं रंग दाखवले. राहुल गांधी आज हरियाणाच्या कर्नालला जाणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. नव्या सीबीआयच्या संचालकांच्या निवडीसाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एबीपी नेटवर्कसोबत संवाद, विकसित भारताविषयी विजन मांडणार. आज रात्री 8 वाजता इंडिया ॲट 2047 शिखर परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात कॅबिनेट. चौंडीमध्ये जय्यत तयारी. पवित्र अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानींचा पहिला फोटो समोर. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेच्या तयारीला सुरुवात होणार. पावसानंतर ओल्या आउटफील्डमुळे दिल्ली हैदराबाद सामना रद्द. सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.